लक्ष केंद्रित करायचे. तर खेळ स्टार्ट होतोय. पहिला चेंडू वेट ऑन वॉचची भूमिका पाहायला मिळते. एक रन्स इथे बनली. पहा क्षेत्ररक्षकाने चेंडूची पकड केली, मग डायरेक्टली हिट का केली नाही असा प्रश्न टाकतोय मिड ऑनचा क्षेत्ररक्षक मयूर. पहा पहिली सलामीची जोडी करण आणि निळसन मडवी हे आपण दोन स्टार खेळाडू पाहतो आगासन टीमकडून. तर गोलंदाज रोहित तयार. सुंदर पद्धतीचा फटका खेळा. फिल्डर आहे तैनात. तिथे थोडंसं ढसाल कार्य. क्षेत्ररक्षक होते अक्षय आणि तात्काळ या बॉलवरती रन्स कंप्लीट केल्या 2 आणि 2 धावसंख्या जाऊन पोहोचते आगासन टोटल 3 या धावसंख्येवर. रोहित पहिल्या मॅचमध्ये काय अप्रतिम कार्य राहिलं होतं. रोहितचं हिटमॅन कार्य केलं होतं. 5 गड्यांना धारातीर्थी पाडलं होतं. समोर होता जयदुर्गा रोहिंजन ब संघ आणि त्याच्या विरोधात मानेरे होता आणि त्या संघाविरोधात 5 गड्यांना धारातीर्थी पाडण्याचं कार्य केलं होतं याच रोहितनं. सुंदर पद्धतीचा हा चेंडू सफर केला रोहितनं आणि तिथे मात्र डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती 1, त्यानंतर 2, त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती 1 आली आणि आता मात्र डॉट बॉल पाहायला मिळतो. इथे आगलं वेगळं पारितोषिक आले. निश्चितच आगासन टीमला विकेट हॅट्रिक घेतली तर 5 लिटर तेल, 5 किलो साखर, 5 किलो खोबरं स्वर्गीय ज्ञानेश्वर चंद्रकांत मुंडे यांच्या स्मरणार्थ गुरुनाथजी चंद्रकांत मुंडे आणि त्यानंतर स्वर्गीय मोहन अप्पा मुंडे यांच्या स्मरणार्थ चैतू मुंडे यांकडून हे पारितोषिक आगलं वेगळं पाहायला मिळते. कदाचित त्यांचा किराणा स्टोअर आहे की काय असं वाटू लागले. हे आम्ही पहिल्यांदाच पाहतोय आमच्या समालोचन कारकिर्दीमध्ये. आणि त्यानंतर मंगेश मुंडेसाठी लगातार 3 षटकार खेचले तर 5,000 रुपयाचं कॅश प्राईज. इथे बुलंदी पॉवरफुल फटका मिड ऑनला अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. तिथे होते मयूर आणि तात्काळ विचार केला तर 1 रन झाली कंप्लीट आणि पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाल्यानंतर पाहिजे काय चेंडू सफर केला होता मिड ऑनला. अप्रतिम चेंडूची अडवणूक केली जाते. जागता पहारा पेट्रोलिंग काय आहे असं ना हे त्यांना दाखवून दिलं. ज्या पद्धतीनं आपली इंडियन आर्मी पोलीसकर्मी सदरक्षणाय खळण निग्रणाय या प्रकारचं कार्य करताना अखंड महाराष्ट्रामध्ये तेच कार्य पाहायला मिळतं. हे फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून मयूरकडून पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. 1 गडी बाद 5. कार्यकाल समाप्त होतोय. खासम खास गोलंदाजी करण्यासाठी येतोय फिरकीचा जादूगार विकास. सर्वांगीण विकास इथे साध्य करावा लागेल. पहिल्या इनिंगचा हा कार्यकाल आणि पहिल्या ओव्हरमध्ये आगासन टीमचं अश्वमेध त्यांना रोखावं लागेल. धावसंख्येला टालेबंद करणं ही तितकेच गरजेची बाब. या संघातून जो जिंकेल तो खाडी समोर शिकस्त देईल. कुठला संघ असेल आगासन की उंबाडे. पहिला बॉल सुंदर असा स्टेट ड्राईव्हचा फटका. ब्लॅक स्किनला टच 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 मिळतील 4 रन 4 रन्स. खेळला स्टेट ड्राईव्हचा सरळ काटकोणामध्ये अप्रतिम फटकेबाजी. इथेही प्रहारबाजी पाहायला मिळते. या फलंदाजाचा पाहण्या जोग, त्याचा हुनर, त्याचा जिगर तितकाच लांब खेचतोय निल्सन मडवी. सिक्सर. कशा पद्धतीने फटका खेळला पा. चेंडू
आपल्या रडारमध्ये घेतला आणि त्यात नंतर षटका ठोकला निल्सन मडवीनं. आता शांत पवित्रा घेतलाय आपल्याच फॉलो थ्रू मध्ये. चेंडू अडकवण्याचा प्रयत्न होता. ऑफ ड्राईव्हचा फटका, दुसरीचा प्रयत्न, धोका आहे. हे झालं मित्र म्हणे निल्सननं, नकार दिला विराजनं आणि हेच मात्र अप्रतिम ठरलं. कारण कदाचित रनआउटची शिकार होऊ शकला असता खेळाडू निल्सन किंवा विराज. मात्र खेळपट्टीवरती अधिराज गाजवायचं असेल तर खेळपट्टीवरती तळ टोकून बसावं लागेल. आता पूर्णपणे कानमंत्र दिलं जातंय भूषणकडून खेळाडू विकासला. यष्टीरक्षक यांच्यामध्ये सुद्धा आपण चर्चा पाहिली. गोलंदाज तयार, प्रहार करण्याचा प्रयत्न होता. फळी चेंडू यांच्यामध्ये नाळ जोडली जात नाहीये. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. एक गडी बाद 16 रन्स स्कोर कार्डवरती पाहता आपण. या ओव्हरचा विचार केला तर 3 चेंडूमध्ये 4 चेंडूमध्ये टोटल धावा आल्या 11 आणि येणारे 2 चेंडू तितक्याच जोखमीनं इथे सफर करावे लागतील. आता थोडासा कमकुवत फटका पाहायला मिळतो. स्वतः चेंडू अडकवतो गोलंदाज विकास. फक्त 1 रन्स पाहायला मिळते आणि या ओव्हरमधील अंतिम चेंडू शिल्लक असताना गुणतालिकेवरती धावा मात्र अधोरेखितपणे केल्या जात आहेत. एक गडी बाद 17. तुफान प्रेक्षकांची आपल्याला गर्दी पाहायला मिळते. म्हणू शकतो आपण जिथं तिथं खेळ तुझं दिसू लागलं र, क्रिकेट तुझ्या खेळाचं र, आम्हाला याड लागले. क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक इथे पाहायला मिळत आहेत आणि पुढच्या मॅचमध्ये पाहायला मिळेल खाडी. कालचा दिवस अक्षरशः गाजवला होता. चिंचपाडा संघाला परास्त करत सुपर 4चा पडाव केला खाडी संघानं. शुभेच्छा असतील. गोलंदाज विकास तयार. इथे सर्जिकल स्ट्राईक, घुसून वार केला. अप्रतिम चेंडू सफर केल्यानंतर पहिल्या 2 ओव्हरचा खेळ समाप्त आणि पहिल्या 2 ओव्हरच्या खेळीनंतर गुणतालिकेवरती धावा पाहता आपण. एक गडी बाद 18. नामकरण पाहता भोईर चषक. एखाद्या गावाच्या आडनावावरती चषक होणं ही आपण रायगड ठाण्यामध्ये पहिलीच स्पर्धा पाहता. देसाई गाव जय वागेश्वराचं खऱ्या अर्थानं आशीर्वाद आहे संपूर्ण गावावरती आणि ग्रामदेवतेची साथ आणि त्याच मुले की काय कलाक्रीडा सांस्कृतिक वारसा जपणार हे ठाणे जिल्ह्यातील देसाई गाव आज मात्र क्रिकेट पर्वणीसाठी सज्ज असताना जाऊया मॅचकडे, ज्या ठिकाणी अगासन वर्सेस उंबाडे ही मॅच 2 ओव्हरमध्ये आल्या. एक गडी बाद 18. गोलंदाज येतोय हार्दिक. हार्दिकचं स्वागत केलं जाईल का? इथे हार्दिकनं दमखम दाखवली आहे. डीप मिड विकेटवरून क्षेत्ररक्षक धावतायत पळतायत तोपर्यंत 2 धावा चित्त्याच्या वेगानं परिपूर्णपणे प्राप्त केल्या गेल्या. इथे जोराचा अपील. खेळाडूला रनआउट करण्याची नामी संधी होती. गोलंदाज हार्दिकला या बॉलवरती आल्या 2 धावसंख्या जाऊन पोहोचते 20 वरती. 4 ओव्हरचा विचार केला तर आगासन टीमला 50 ते 55 धावा ठोकाव्या लागतील. कारण तुमच्या समोर तुमच्याच ताकीचा एक दिग्गज संघ उभा टाकलाय, तो आहे उंबार्डे. गोलंदाज हार्दिक तयार. थोडासा रिदम मात्र चुकल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या प्रवासासाठी या खेळाडू सज्ज असताना डेड बॉलची मात्र समाप्ती पाहायला मिळते. पुन्हा एकदा लांब लचक असा रणअप घेऊन हा गोलंदाज सज्ज असेल. बॉलिंग ट्रॅकवर बॅटिंग मार्कवर आहे निल्सन मडवी. इथे निल्सननं प्रहारबाजी केली आहे. समालोचन कक्षेला मानवंदना. चेंडू जाईल सी मा पार षटकार.
चांगल्या पद्धतीने सुचवा. इथे होते विराज. विराज या खेळाडूचा अधिराज्य पाहायला मिळतो. पुन्हा एकदा सुंदर पद्धतीनं फटका खेळलाय. बेमिसाल टायमिंग. क्रिकेटचं मादक सौंदर्य. 4 धावसंख्येचं चांदणं शिंपलंय. 4 रन्स. मध्ये हार्दिकनं धावा दिल्या टोटल 12. यातून वाचून खेळावं लागेल. पुढचे चेंडू दहशतीचे टाकावे लागतील. चेंडू क्रमांक आहे 4. दमदार शानदार वापसी करेल का हार्दिक? क्षमता आहे त्याच्यामध्ये आणि इथे क्षमता दाखवेल. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक येतोय दिगेश आणि देदीप्यमान असा झेल पकडलाय. अजून एक मोहरा गारद आगासन टीमचा. थँक्यू डीजे. या ठाणे जिल्ह्याचा विचार केला, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा विचार केला तर आमदाराजोग नगरसेवकाला सुद्धा तितकीच किंमत पाहायला मिळते. आणि मागच्या काही दिवसांचा इतिहास जर पाहिला तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये टोटल 11 नगरसेवक हे भोईर नावाचे होते. आणि चषक सुद्धा पाहायला मिळतो, भोईर चषक. इथे बुलंदी पॉवरफुल फटका पाहायला मिळतो. उत्तुंग असा भोईर चषकातील हा षटकार. अंतिम खेळ तो साकार करतो. तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू. धावा लागल्यात 2 गडी बाद 36. आता वापसी या खेळाडूला दाखवणं गरजेचं. नेक्स्ट बॉल. इथे फुलर लेनचा चेंडू पाहायला मिळतो. नो मॅन्स लँड. सेफ लँडिंग झाली. तात्काळ 2 धावा कंप्लीट असतील आणि पहिल्या 3 ओव्हरच्या खेळीनंतर गुणतालिकेवरती धावा पाहतो आपण. आकाशन टीमच्या टोटल 38. डीजे भोईर चषक देसाई गाव स्पर्धेची परंपरा. अविरत स्वारी आयोजन भारी. मागच्या वर्षाची परंपरा ही ना खंडित होऊ देणार. अगणित परिश्रमाची सांगड आम्ही इथे हो घालणार. भोईर परिवार भोईर ब्रदर्स यांची अथक मेहनत ते समाजासाठीच राबणार. क्रीडा असो वा समाजकारण ते जिद्दीनं कार्यव्याप्ती करणार. कारण ग्रामस्थ मंडळ देसाई आणि भोईर ब्रदर्स बंधुभावांची आम्हाला अविरतपणे आहे साथ. रॉयल म्हणजे राजा. राजेशाही थाटामध्ये राजासारखं आयोजन पाहायला मिळतंय देसाई गावामध्ये. भोईर चषक 2022. टाइम अलर्ट आहे पा. लास्ट ऑर्डरिंग तात्काळ तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. अखेरचं हे षटक मात्र मार्गस्थ असेल. उद्याच्या लढती पाहायला मिळतील. पहिली मॅच आजदे वर्सेस पेंदर. दुसरी मॅच पडले वर्सेस जुनी डोंबिवली. तिसरी मॅच ओवे वर्सेस केवाले
आणि चौथी लढत निळजे वर्सेस ढवलेपाडा. परंतु पहिली मॅच इथे खेळवली जाईल पडले वर्सेस जुनी डोंबिवली. दोन्ही संघ सकाळी लवकरात लवकर रिपोर्टिंग करणं मात्र अनिवार्य असेल. 9 वाजता पहिला चेंडू पडेल याची आपण नोंद घ्या. जर आपण सामना लाईव्ह पाहत असाल तर ही तुम्हाला कळकळीची विनंती आमच्या आयोजकांकडून. इथे घडामोड घडली काय पाहिजे. टोटल धावा आल्या 2. धावत संख्या जाऊन पोहोचते टोटल 2 गडी बाद 40 धावा इथे लागल्या. अतिशय सैराट आणि झिंगाट आयोजन पाहता इथे मात्र परेशान अर्ची नसेल, परंतु आयोजकांची खर्ची आणि जो संघ जिंकेल त्याला विजयाची पर्ची आमच्या आयोजकांकडून दिली जाईल. अप्रतिम मॅच, अप्रतिम स्पर्धा. देत दनादन, देत दनादन, देत दनादन चरण. आयवा कॅचवाले धष्टपुष्ट पाहायला मिळत आहेत. तुम्हाला साईज अवेलेबल आहे की नाही. इथे शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू काय होती चपराक एखाद्याच्या कानशिलात लगवावी असा फटका होता. लगातार 2 चेंडू 2 षटकार. टोटल गुणतालिकेवरती 52 धावा आणि इथे 3 षटकार लगावले तर पाय इथे खोबरं साखर तेल तुमची वाट पाहत होतं. असं कॅश प्राईज आहे आगलं वेगळं. आणि तिथे लगातार 2 षटकार खेचल्यानंतर हॅट्रिक फक्त मारायची होती. 5 लिटर तेल, 5 किलो साखर, 5 किलो खोबरं हे सुद्धा महाग आहे मित्रांनो. सध्याचा महागाईचा जमाना आहे. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. 5+1 1+1 पाहिली आपण. मागच्या बॉलवरती आल्या 2 रन्स. इथे चेंडूची पकड केली. धावसंख्या गुणतालिकेवरती धावसंख्येचं गुलमोहर इथे फुललंय. टोटल डबल पंजा 55 धावा आपण धावपटलावरती पाहता. पहिल्या पूर्वार्धातील चेंडू शिल्लक आहेत 2 आणि 2 चेंडू सावधगिरीने खेळावे लागतील. इथे सुंदर फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका पाहायला मिळतो. इथे रन्स होणार का कंप्लीट. तिथे तिसऱ्या पंचांकडून हेरलं जाईल पाहिलं जात आहे. पंचांचा सिग्नल पाहायला मिळतो नॉट आउट, परंतु तरीही पाहिलं जाईल. आता ओम साई MTC स्पोर्ट्स लाईव्ह आमचे रोशन तिथे सज्ज आहेत. हँडसम बॉय चॉकलेट बॉय संगणक यंत्रणा हाताळताना. त्यानंतर सागर फराट दमदार कार्य नॉन स्टॉप कार्य कसं असावं आणि याचं उत्तम लेखाजोखा. सागर यांच्या माध्यमातून कॅमेरामॅनची भूमिका. इथे फलंदाज आउट की नॉट आउट धकधक आहे. खूप वेळ इथे घेतला जातो. कॉम बॉक्समध्ये स्मशान शांतता. इथे खेळाडू आउट की रनआउट. ऑफिशियल टीम सज्ज आहे, कारण धावसुद्धा इम्पॉर्टंट. कडीसुद्धा शाबूत राहणं गरजेचं असेल आगासन टीमला. लढत पाहता
आगासन वर्सेस उंबाडे या ठिकाणी घडामोड घडली काय हे पाहावं लागेल. सॉफ्ट सिग्नल होता पंचांचा नॉट आऊटचा आणि इथे खेळाडू नॉट आऊटच आहे. सॉफ्ट सिग्नल खूप महत्वाचा असतो. गोलंदाज तयार, राईट मोड द विकेट. इथे चपराक लगवायची होती मात्र टायमिंग जोडलं नाही. फळी चेंडू यांच्यामध्ये नाल चांगल्या पद्धतीने जोडली नाही. पहिल्या इनिंगचा कार्यकाल इथे होतोय समाप्त आणि निश्चितच धावा इथे सूचित करतील आमचे स्कोरर. मागचा आपण रिप्ले पाहतो. ही खासियत आहे रोशन यांची, ही खासियत ओमसाई MTC स्पोर्ट यांची. इथे चेंडू हातातून निसटला, हात यष्टांना लागले हे निदर्शनामध्ये आलं आणि तिथे मात्र खेळाडू नॉट आऊट. धावा पहिल्या पूर्वार्धामध्ये लागल्या. टोटल धावा आपण पाहतो संघटितपणे बांधणी केली. टोटल 58 आणि जिंकण्यासाठी 59 धावसंख्येची आवश्यकता आहे ती उंबाडे टीमला. तर चला आगासन गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आला असाल तर या पण आपलं सहर्ष स्वागत. चला आपण पहिली सलामीची जोडी त्वरित मैदानामध्ये पाठवा. पंच इथे वाट पाहत आहेत. चला लगेच आपण फिल्डिंग सजवायची. साहिल मेडिकल यांकडून आयबा कॅशसाठी आपण ही टी शर्ट पाहता. ते पुरस्कार इथे आहेत. आपले मनपूर्वक आभार. तात्काळ त्वरित फिल्डिंग मात्र सजवायची. अप्रतिम अशी लढत ज्या सामन्याची उत्कंठा शिगेला पोचली होती त्या सामन्याचं आपण उत्तरार्धाचं कालखंड पाहू शकाल. ज्या ठिकाणी 59 धावा बनवायच्या आहेत त्या उंबाडे टीमला. दोन्ही संघनायक तितक्याच ताकदीने इथे खेळतील आणि कॉम बॉक्समध्ये इथे फेरबदल पाहायला मिळेल. कॉम बॉक्समध्ये येतील आमचे मित्र आहेत राहुल भोईर सर मानेरे. म्हणू शकता आपण त्यांच्याबद्दल माझ्या लेखणीतून. डे असो की नाईट स्पर्धा कित्येक केल्या आजवर. डे असो की नाईट स्पर्धा कित्येक केल्या आजवर ठाणे जिल्ह्यातील टॉप लिस्टमध्ये गणले जातात हे कॉमेंटेटर असे आमचे मानेरे गावचे उत्कृष्ट कॉमेंटेटर राहुलजी भोईर सर. राहुलजी भोईर सर, थँक्यू सो मच. Thank you so much.
रोशनचा आपण सुंदर आवाज ऐकला. केजू मुंडेचा पहिलाच बॉल, तिथे फिल्डर आहेत उपस्थित, परतावा लागेल उगम शेलारला मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का उंबाडे संघाला. चला वेळ थोडासा कमी घ्या. पहिल्याच बॉलवरती पहिली विकेट आली आहे. पहिला धक्का लागत असताना उगम शेलार शून्यावरती बाद झाला. टीमचा कॅप्टन भूषण आता मात्र दरम्यान साकिंग येईल असेल खेळण्यासाठी सज्ज. विजयासाठी या मॅचमध्ये टार्गेट मोठं आहे. पहिल्या इनिंगमध्ये भरपूर चांगला क्रिकेट आमचा या घासांच्या माध्यमातून पाहायला भेटला होता. केजू मुंडे ओव्हर द विकेटनं अस्वीचित खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क आला नाही आहे. आल्या दरम्यानचा हा देखील चेंडू डॉट. गुरुनाथजी मुंडे साहेब यांच्याकडनं रखीचा खास करून मंगेश मुंडेसाठी पारितोषिक असणारे. झेल कशाही पकडो तर रोख रक्कम 10,000 रुपयाचं पारितोषिक असणारे. 3 झेल पकडायच्या आहेत फक्त या पूर्ण इनिंगमध्ये. ओव्हर द विकेटनं केजू मुंडे. हा दरम्यान पूलचा फटका येते. तिथं फिल्डर देखील उपस्थित आहेत. चांगली फिल्डिंग झाली आहे ओमकार पाटीलच्या माध्यमातून. तोपर्यंत या 2 धावा इथनं मिळतील. मंगेश मुंडेसाठी मात्र पारितोषिक भरपूर मोठा लावलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती 2 आहे. विजयासाठी टार्गेट एकूण या मॅचमध्ये 59चं. फुल टॉस होता. खराब चेंडू फक्त दिशा दिली. रिव्हर्स खेळ आहेत. आउटफील्ड फास्ट आहे. जाईल चेंडू डीप थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. मी तिला 4 धावा. तर बॅटिंग करणाऱ्या टीमनं दरम्यान DREचा इशारा केला आणि अंपायर देखील तोच इशारा आमच्यापर्यंत करतो. जाऊया आपण. तर सन्माननीय अतिथीगण, आमचे प्रमुख अतिथी दिनेश रमण पाटील, गाव खाडी, डायरेक्टर नायर हॉस्पिटल, विभागाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना, या पण आयोजकांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. दिनेश दादा. सन्माननीय दिनेशजी रामन पाटील साहेबांचं शुभ आगमन झालंय. खाडी चषकाचे यशस्वी आयोजक. एक अप्रतिम क्रिकेट टुर्नामेंट भूतोना भविष्य असं नक्कीच आपल्याला आयोजन दादांच्या माध्यमातून खाडीच्या मैदानावरती पाहायला भेटलं. आणि त्या स्पर्धेचे लाडके शिल्पकार सन्माननीय माननीय दिनेशजी रामन पाटील साहेबांचं शुभ आगमन झालं. त्यांचं हार्दिक स्वागत आहे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरी देसाईची. आणि या भुईर चषकामध्ये आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. थर्ड अंपायर डिसिजन पेंडिंग आहे. फेअर डिलिव्हरी लीगल बॉल आहे. DRS गमावलाय. चला भाई थोडासा कमी घ्या मंगेश प्लीज. अजून एक मॅच आपल्याला खेळायची आहे. थोडं सहकार्य करा. दिनेश रामन पाटील साहेबांचा शुभ आगमन झाला. आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. अप्रतिम असं व्यक्तिमत्व आणि खाडी चषकाचे यशस्वी लाडके आयोजक. काउंटरचा हा फटका डीपमध्ये ओमकार आहेत. फिल्डिंग थोडीशी खराब झाली आहे. उचलून फिक करेपर्यंत या 2 धावा आहेत ना मिळतील.
आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे. धावसंख्या एकूण स्कोर बोर्डवरती 8. 8 धावा धावपलकावरती आहेत. आतापर्यंत गोलंदाजी भरपूर चांगली राहिली केजू मुंडेची या मॅचमध्ये. हा महत्त्वाचा सामना आहे. क्वार्टर फायनलची मॅच आहे. जिंकणारा संघ सेमीफायनलमध्ये असेल. त्यासाठी प्रयत्न भरपूर चांगले करावे लागतील. नेक्स्ट बॉल. हा दरम्यानचा हा चेंडू ओव्हर स्टेप आणि नो बॉल. तर थर्ड अंपायर दरम्यान की जो असणार आहे बीमरसाठी. या देखील गोष्टीची नोंद घ्यावीत. अंपायरचा इशारा नो बॉल्स आलाय. तर आपण करूया मॅचला सुरुवात. केजू प्लीज थोडं सहकार्य करा. थर्ड अंपायर या दरम्यान आपल्याकडे फक्त असणार आहे बीमरसाठी आणि अंपायर शानू सरांचा इशारा आलाय. या दरम्यान नो बॉलचा ओव्हरस्टेप नक्कीच या दरम्यान केला असावा. सन्मान्य संदीपजी चौधरी साहेबांचा शुभ आगमन झाला. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. आपण देखील व्यासपीठावरती यावं प्लीज. सन्मान्य सागर म्हात्रे यांचं देखील शुभ आगमन झालं. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. यांच्याकडे नक्कीच आम्हाला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली आहे. त्यांचं देखील मनापासून आभार. नो बॉल ओव्हर स्टेप दरम्यान केजू मुंडेने केलं असं म्हणजे त्यासाठी मात्र अंपायर सांगत असताना की हा नो बॉल आहे. चला बेल्स आपण द्या लवकर. विदर्भचे आमचे शांताराम पाटील यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. फ्रीटचा बॉल आहे. फटका वेध केलेत. मिस टायमिंग शॉट. तिथे विराजनं झेल तर पकडला गेला होता. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न वेगाने केलाय आणि तोपर्यंत मिळतील या 2 धावा. सिंगल डबल धाव देखील खूप महत्त्वाची असणार आहे. त्या अनुषंगाने नक्कीच आपल्याला की पाहायला मिळतो या मॅचमध्ये. षटका दरम्यानचा कंप्लीट झाला आहे. बघतो आपण पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती जाऊन पोहोचली 11 या आकड्यावरती. धावफलक थोडासा सहकार्य करा. आगासन संघ अजून एक आपल्याला मॅच खेळवायची प्लीज. चला आपण लगेचच मॅचला सुरुवात करावी. तर पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या अखेरी संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती 11. नायर हॉस्पिटलचे नक्कीच डायरेक्टर नक्कीच आपल्या व्यासपीठावरती आहेत. नक्कीच मोठी जिम्मेदारी जबाबदारी आपण बघतो कोविडच्या ह्या मोठ्या नक्कीच आपण बघतो कालावधीमध्ये जी नक्कीच दादांनी घेतलेली मेहनत. नक्कीच कालच्या दिवसामध्ये विशालनं देखील कौतुक केलं की नक्कीच दिनेश रामन पाटील साहेबांनी नक्कीच जो मला सहकार्य केला नक्कीच तो भरपूर महत्त्वाचा आणि नक्कीच तो माझ्या आयुष्यभर लक्षात राहील. आणि नक्कीच त्याचेच आपण बघतोय दरम्यान डायरेक्टर अर्थातच त्याचे सी आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. दिनेश रामन पाटील अप्रतिम असं व्यक्तिमत्व. संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली 11 या आकड्यावरती.
विराज मुंडे. ऑनट्रेसचा हा फटका वेगवान आहे. डीपमध्ये फिल्डर देखील उपस्थित आहेत. तिथं फिल्डिंग चांगली झाली. उचलून फेक करेपर्यंत धाव मात्र एक मिळते. आणि एका धावेच्या मदतीनं संघाच्या धावसंख्या 1 न जाते पुढे. धावसंख्या एकूण धावफलकावरती 12. विजयासाठी अजूनही 47 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 17. टार्गेट 59 होतं. या मॅचमध्ये हा सामना जिंकण्यासाठी महत्त्वाची मॅच आहे. जिंकणारा संघ असणारे सेमीफायनलमध्ये गावदेवी खाडी संघ ऑलरेडी सज्ज आहे. कालच्या दिवसामध्ये भरपूर उल्लेखनीय कामगिरी त्यांची राहिली होती. विराज ओव्हर द विकेट. दरम्यानचा हा चांगला चेंडू आहे. बन्नाट वेगानं होता. आला डॉट बॉल. बघतो आपण एक आगळं पारितोषिक स्वर्गीय ज्ञानेश्वर चंद्रकांत मुंडे यांच्या स्मरणार्थ गुरुनाथ शेठ मुंडे यांच्याकडनं. त्याच्यानंतर स्वर्गीय मोहन मुंडे यांच्या स्मरणार्थ आमचे चेनू शेठ मुंडे यांच्याकडनं. विकेटची हॅट्रिक जर कंप्लीट केली अगासन टीमनं तर 5 लिटर तेल दिलं जाईल आणि 5 किलो दरम्यान साखर देखील आहे आणि 5 किलो खोबरा दरम्यान दिला जाणार आहे. बघा एक आगळं पारितोषिक आहे. सन्मान्य गुरुनाथजी मुंडे साहेब आणि आमचे चेनूजी मुंडे साहेब यांच्याकडनं यावेळेचा हा फटका सुंदर आहे. धावा देखील चांगला मिळतील. पुलचा हा पॉवरफुल शॉट आहे. बिग हिट 6. धावसंख्या धावा पुस्तकावरती एकूण 18 धावा धावफलकावरती आहेत. 41 धावेची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 15. मॅच भरपूर चांगली पाहायला मिळेल कारण का उंबाडे संघाकडे देखील फलंदाजी चांगली आहे. भूषण जो एक अप्रतिम एक चांगला फिनिशर एक चांगला हार्ड हिटर फलंदाज आहे. या दरम्यान त्याचा खेळ नक्कीच आपल्याला चांगला पाहायला मिळतोच. विराज मुंडे. हवेचा अजून एक हा पूलचा फटका दमदार आहे. हा देखील चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. जबरदस्त बॅटिंग आता मात्र करत असताना भूषण जाधवची कमालीची फलंदाजी. लागोपाठचा दुसरा बिग हिट 6. धावसंख्या एकूण 24. 9 बॉलमध्ये 22 बनवल्यात भूषण जाधवनं. का बॅटिंग करतोय. क्लासिकल बॅटिंग. विराज दरम्यानचा हा चांगला चेंडू. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. डायरेक्ट हिट देखील झालाय. मोठी विकेट येत असताना या मॅचची गोल्डन विकेट येत असताना भूषण जाधवला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. रनआउटची विकेट. संघाची एकूण धावसंख्या स्कोर बोर्ड वरती आहे 24 वरती. धाव फलक आहे 13 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. विजयासाठी 35 धावेची गरज आहे. मॅच बॅलन्स आहे. चांगली मॅच. दोन टीम मध्ये हा एक चांगला संघर्ष. भोईर चषकाचा हा दमदार असा आयोजन आणि इथे मात्र कस लागलाय दोन्ही टीमचा. आणि बॉक्सचा हा फटका भरपूर वेगाने मध्ये चेंडू डीपमध्ये झाले. स्लीपर कव्हरला फिल्डिंग चांगली झाली आहे. चेंडूला मात्र एकाच अक्षाने उचलून फेक करेपर्यंत धाव मात्र एक मिळते. एकूण षटक्या दरम्यानचे 2 समाप्त झाले. 2 ओव्हरचा खेळ संपला आहे आणि 2 ओव्हरच्या अखेरीस संघाचे धावसंख्या धावफलकावरती
25 धावा स्कोअरबोर्डवरती आहेत. आता चेंडू नक्की शिल्लक असतील. बघतो आपण या दरम्यानच्या 12 आणि विजयासाठी 34 धावेची गरज आहे मॅचमध्ये. 12-34 इक्वेशन आहे. सामना अजूनही आपण बघतो बॅलन्स आहे. पहिल्या इनिंगमध्ये 58 बनवल्यात, टार्गेट 59 आहे. मग तेवढा इझिली हार माना नाही आहे मैदानाच्या आतमध्ये संघ उंबाडे देखील. थोडासा वेळ आपण कमी घ्या, कारण का अजून एक मॅच आपल्याला इथनं कंप्लीट करायची आहे. ती असेल सेमीफायनलची. सहकार्य करा. विकेटच्या हॅट्रिकसाठी एक आगवेगळं पारितोषिक या दरम्यान स्वर्गीय ज्ञानेश्वर चंद्रकांत मुंडे यांच्या स्मरणार्थ गुरुनाथ शेठ मुंडे, त्याच्यानंतर स्वर्गीय मोहन मुंडे यांच्या स्मरणार्थ चेनू शेठ मुंडे यांच्याकडनं विकेटच्या हॅट्रिकसाठी खास करून आगासन टीमला 5 लिटर तेल असणार आहे, 2 की त्याच्यानंतर 5 किलो साखर असणार आहे, त्याच्यानंतर 5 किलो खोबरं. असं नाही की एक वेगळं पारितोषिक बघतो आपण की चांगली वेगळी आगीवेगळी संकल्पना या दरम्यान सन्माननीय गुरुनाथ शेठ मुंडे आणि चेनू शेठ मुंडे यांच्याकडनं. चला वेळ कमी घ्या. बारा चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 34 धावेची गरज आहे. 12-34 इक्वेशन. साकिंग एंडला सोनू भोईर. ऑनड्रायचा फटका डीप मध्ये मात्र फिल्डर भरपूर दूर आहेत. एक धाव तिथनं कंप्लीट झाली आहे. पुन्हा एकदा करा फिल्डिंग. ओमकार एक चांगला फिल्डर आहे, मात्र आज त्याच्याकडनं महत्वाच्या मॅचमध्ये चुका होत असताना या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 27. 27 वरती धाव पलक आहे. फिल्डिंगमध्ये काहीसा बदल, काहीसा चेंजेस करत असताना नागराज मुंडे ओव्हर विकेटनं चेंडू दरम्यानचा चांगला आहे. डीपमध्ये मात्र तिथे कोणीही फिल्डर उपस्थित नाहीये. त्याचा फायदा कदाचित मयूर घेईल आणि नक्कीच घेत देखील असताना ओव्हर द विकेट ना अगोदरच कळले चेंडूने बॅटचा संपर्क नाहीये. चांगला चेंडू या दरम्यानचा गोलंदाज नागराज मुंडेचा आला. डॉट बॉल ॲक्शन थ्री नक्कीच तुम्हाला बाला मेल फिंगर रोल करत असताना नागराज मुंडे या चेंडूवरती. हा षटक निर्णायक आणि महत्वाचा असणार आहे. संघाची धावसंख्या 29 वरती आहे. 9 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. विजयासाठी 30 धावेची गरज आहे मॅचमध्ये. नागराज हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. ऑफस्टिकच्या बाहेर आहे. अंपायरचा इशारा व्हाईट बॉलचा आला. ॲक्शन रिप्ले नक्कीच तुम्हाला दाखवला जातोय. चांगला डिसिजन अंपायरचा देखील. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. धावसंख्या एकूण 30 वरती या. 9 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. विजयासाठी 29 धावेची गरज आहे मॅचमध्ये. 9-29 क्वेश्चन. फिल्डिंगमध्ये बदल सुरू आहे. मॅच तेवढी महत्वाची आणि इम्पॉर्टंट आहे. ओव्हर द विकेट ना हा देखील चेंडू पुन्हा टाकावा लागेल. ऑफस्टिकच्या बाहेर भरपूर बाहेर व्हाईट बॉल. लागोपाठचा दुसरा खराब चेंडू. संघाची धावसंख्या 31 वरती जाऊन पोहोचली. 28 अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 9. हे 3 चेंडू भरपूर निर्णायक आणि महत्वाचे असतील दोन्ही संघांसाठी. सोनू साकिंग एंडला चेंडूने बॅटचा संपर्क आलाय. तिथे मात्र फिल्डर उपस्थित आहेत. शॉट फाईन लेगला चूक होणार नाही. सोनीला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. धक्का क्रमांक लागत असताना तिसरा या मॅचमध्ये टीम उंबाडेला.
चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. वाईट चेंडू लागोपाठचे 2 आलेत. मग आतापर्यंत धावसंख्येवरती रोख देखील लावल्या नागराज मुंडेनं. ओव्हर द विकेट ना विकास आलेत. ओव्हर पिच आहे. फटका देखील दमदार आहे. या फटक्याची गरज देखील होती टीम उंबाडे संघाला. विकासच्या बॅटमधून झकास षटकार. सात 22 इक्वेशन आला. चांगली मॅच होईल. चांगला संघर्ष पाहायला मिळेल. दोन्हीही संघ प्रयत्न करतायत. कस लागला या मॅच मध्ये. विजयासाठी मोठा संघर्ष करावा लागणार या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट ना अजून एक धमाका आहे. लांबच लांब मात्र हा षटकार येत असताना विकास जाधवच्या बॅटमधून भुईर षटकार. चला आपण लावूया फिल्डिंग लगेचच. आपण विकेट बघूया. पहिल्या इनिंगमध्ये अगासन टीमचे खेळाडू बाद झाले होते फक्त 2 आणि आता मात्र एकूण 3 खेळाडू बाद झालेत. म्हणजे धावा आता या इथनं ज्या आहेत त्या चेस कराव्या लागतील. 6 चेंडू 16 धावेची गरज आहे. विकासनं झकास षटकार 2 ठोकलेत. चला वे नक्कीच थोडंसं आपण कमी घ्या. मॅच क्रुशियल आहे आम्ही देखील समजू शकतो. थोडं सहकार्य करा. चेंडू शिल्लक आहेत 6. विजयासाठी 16 धावेची गरज आहे. विकेट जास्त गमावल्यात. धावा कंपल्सरी चेस कराव्या लागतील. या देखील गोष्टी नोंद घ्या. विकेटला जास्त महत्त्व आहे. विकेट टॉसला जास्त महत्त्व आहे. म्हणून विकेट आता मात्र 3 गमावल्यात. उंबाडे संघानं पहिल्या इनिंगमध्ये 2 गमावल्या होत्या. चला थोडं सहकार्य करा. थोडंसं आपण स्पीडअप करा मॅचला. अजून एक सामना आपल्याला सेमीफायनलचा खेळवायचा. सहकार्य खूप महत्त्वाचा असणार आहे. 6 चेंडू विजयासाठी 16 धावेची गरज. साकिंग एंडला मयूर. आता मात्र प्रथमच पहिला चेंडू खेळेल. कुणाल. फटका तर चांगला आहे डीपमध्ये. तिथं फिल्डर देखील उपस्थित आहेत. विराज मुंडे. धाव मात्र एकच मिळेल. विकासला स्ट्राईक हवी होती आणि विकास साकिंग एंडला आला देखील. आता नक्की चेंडू इथनं बघतो आपण शिल्लक आहेत 5 आणि विजयासाठी या मॅचमध्ये बनवायच्या आहेत 15 धावा. संघाची एकूण धावसंख्या झाली आहे 44. डबल 4. दोन्हीही टीमनं मोठा संघर्ष केला. क्रिकेट खेळ जसा आहे आणि खास करून ग्रामीणचं क्रिकेट जिथं संघर्ष मोठा पाहायला मिळतो. रिदम मध्ये चुकलेत. डेड बॉल. 5 चेंडू 15 अशी गरज आहे. 6 चेंडू 10. 6 चेंडू बघतो आपण 11 झाल्या नव्हत्या खिडकाली संघाला. आता मात्र 5 बॉलमध्ये इथनं 15 रोखल्या जातील की बनवल्या जातील हे येणाऱ्या नक्कीच आपल्याला 5 मिनिटांमध्ये लगेचच समजेलच. कुणाल. या दरम्यानचा हा फटका हवे ते कॉटन बॉलची संधी देखील आहे. कुणाल झेलच्या खाली आणि काय झालंय. चूक होत असताना या दरम्यान ही चूक कदाचित महागात पडू शकेल. क्रिकेट फॉर्मॅटमध्ये चुकीला माफी नाहीये मित्रांनो. नाहीये चुकीला माफी. आणि या क्रुशल मोमेंटला मात्र हा झेल सोडलाय. झेल सोडला की सामना सोडलाय हे येणारे 4 चेंडू नक्कीच सांगून जातील. हा नक्कीच रिप्ले तुम्हाला पाहायला मिळेल. सोप्यामध्ये घेण्याचा प्रयत्न मात्र कुणालकडनं झाली आहे चूक.
भरपूर नाराज आहेत मंगेश देखील. रिॲक्शन बघा, त्यांना माहिती आहे मॅच क्रुशियल आहे, मॅच महत्वाची आहे, जिंकासाठी प्रयत्न करावे लागतील आणि हे प्रयत्न ग्रामीण खेळाडू सातत्यानं करत असतात आणि तो प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू शिल्लक आहेत आता मात्र 4. विजयासाठी 14 धावेची गरज आहे. दोन्ही टीमनं भरपूर मेहनत केली आहे, मात्र विजय कोणाचा होणार आहे येणारे 4 चेंडू बघणं गरजेचं असेल. यावेळेचा हा फटका हवेत मिसामिंग शॉर्ट फिल्डर आहे जेलच्या खाली. फलंदाज मयूरला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. इक्वेशन पुन्हा वेगळं असेल. चेंडू शिल्लक आहे 3 आणि विजयासाठी बनवायच्या आहेत 14 धावा कंपल्सरी. तीन चेंडू 14 धावेची गरज आहे. कुणाल विकाससाठी यावेळेचा हा फटका तर दमदार आहे. धावा देखील दमदार मिळतील. विकास कसला हार मानतो मैदानाच्या आतमध्ये. त्यानं मात्र जिम्मेदारी जबाबदारी घेतली आपल्या टीमची आणि ती जबाबदारी आता मात्र कंप्लीट करण्यासाठी मी देखील मेहनत करेल. संघर्षमय हा षटकार. बघा 2 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 8 धावेची गरज आहे. पहिल्या इनिंग मध्ये विकेट फक्त 2 होत्या, आताच्या इनिंग मध्ये 4 आहेत. मध्ये धावा चेस तुम्हाला कंपल्सरी करावे लागतील. वेळ कमी घ्या. चेंडू द्या. बघा आता एवढा वेळ आपण सामना थांबवू नका. चेंडू द्यायचा. चेंडू नवीनच आहे. या देखील गोष्टीची नोंद घ्यावी. चेंडू भरपूरच दूर गेला होता. थोडंसं लवकर करा प्लीज. दोन बॉल 8 रन. विकास साकिंग इनला. हा दरम्यानचा हा फुल टॉस होता. अंड्याचा फटका तिथे डीप मध्ये फिल्डर आहे. थोडीशी खराब फिल्डिंग झाली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न. विकास धावतायत धावावंच लागेल. आणि आता मात्र काय झालंय मैदानाच्या आतमध्ये नक्की चुका होत असताना आणि धाव मात्र विकासनं घेतली नाहीये. अजून चेंडू सापडत नाहीये. एक्झॅक्टली काय करतो आगासन संघ मैदानाच्या आतमध्ये हे मात्र समजेना. चुका आणि चुका. कदाचित काही धावा धावून होऊ शकल्या असत्या, मात्र विकासनं स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. एक चेंडू गोल्डन षटकाराची गरज आहे या मॅच मध्ये. फिल्डिंग लावून घ्या. 1 बॉल 6 रन. कदाचित धावा काही धावून होऊ शकल्या असत्या, मात्र क्रिकेट असाच खेळ मित्रांनो. इथे कधी कधी हारणारा संघ कधी जिंकेल हे सांगता येणार नाहीये आणि जिंकणारा संघ कधी हारेल हे देखील सांगता येणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये मोठा संघर्ष झालाय. 2 टीमचा कस लागलाय. कुठला संघ असेल मैदानाच्या आतमध्ये यासाठी मात्र हा महत्वाचा चेंडू आहे. 1 बॉल मॅच बॉल देखील येतोय म्हणजे हे देखील एक आनंदाची बातमी असू शकेल कदाचित विकाससाठी. 1 चेंडू शिल्लक आहे. विजयासाठी गोल्डन षटकाराची गरज आहे. 1 चेंडू 6 धावा. 1 चेंडू कोण असेल आगासन की उंबाडे की आगासन. खाडी संघ देखील वाट बघतोय कुठला असेल तो संघ. मात्र मॅच चांगली झाली. जशी मॅच मात्र प्रेक्षकांना हवी होती तशी मॅच मात्र रंगतीया. रंगतदार सामना मैदानाच्या आतमध्ये. 1 बॉल 6 रनची गरज. मॅच आवडली असेल तरच टाळ्या वाजवा. हा दमदार सामना पाहायला मिळतो आपल्याला. भुईर चषकाचा नक्कीच हा दमदार आयोजन आहे
आणि त्यासाठी मात्र जमलेला माझा लाडका प्रेक्षक आहे आणि मोठ्या संख्येनं मात्र उपस्थित आमचे पाहुणे देखील आहेत. 1 बॉल 6 रन. थोडासा वेळ कमी घ्या. अंपायर काहीतरी चर्चा करता सांगत असताना मात्र तुम्हाला तिथनं जागेवरती स्तब्धपणे स्टॅच्यू मधून उभं राहावं लागेल, हालचाल करायची नाही. 1 बॉल 6 रन. 1 चेंडू 6 धावीची गरज आहे. येईल का गोल्डन षटकार? मेहनत भरपूर केली आहे मैदानाच्या आतमध्ये, मात्र अजूनही सामना संपला नाहीये. अजूनही जिंकली नाहीये अगासन, अजूनही जिंकली नाहीये उंबाडे. जिंकेल कोण? तो चेंडू वाचणारे हा शेवटचा 1 बॉल. एक चेंडू 6 धावीची गरज. क्लोज फिल्डिंग, क्लोज फिल्डिंग आहे. 1 बॉल 6 रन. यावेळेचा फटका हवेत आणि हा नक्कीच फटका तर फसला, मात्र विकासनं मन जिंकली मन नक्कीच. विकासनं भरपूर चांगला खेळ केला. हारलात मैदानाच्या आतमध्ये, मात्र वाघासारखा लढला ते दाखवून दिलं. आम्ही हारलो नक्कीच, मात्र जिंकला हा मैदान. चला वेळ कमी घ्या, लगेच आपण करूया पुढच्या मागचा टॉस आणि हा सामना जिंकलाय ओम साई आगासांना. हार्ड लक टीम उंबाडे. प्रयत्न मनापासून होता, जिद्द मनापासून होती, अपयशाला हरकत नाही, मात्र प्रयत्न खूप चांगला केला. हार्ड लक टीम उंबाडे आणि कॉंग्रॅच्युलेशन टीम ओम साई आगासन. केजू मुंडे, नागराज मुंडे चा खेळ भरपूर चांगला राहिला आणि मंगेश मात्र आता कुठे जाऊन सुटकेचा श्वास सोडतोय. जिंकलो, मात्र घाम भरपूर फुटला, घाम फोडला देखील आणि स्वतःला देखील फुटला या मॅच मध्ये. चला आपण पुढच्या मॅचचा टॉस लगेचच करू.